आज मी दर्यापूर उपविभागाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा समन्वय आणि पालकमंत्री करायची कामे करण्याकरता आलो आहे। आज मी एक मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेची तपासणी केली आहे आणि पुढच्या महिन्याभरात मी काही सूचना दिल्या प्रशासनाला। येणारा दुष्काळाचं वर्ष बघता, अल्निनोचा असर बघता, जलसंधारण, मृदसंधारण, जलसंपदा, वॉटर सप्लाय, आरोग्य, महिला बाल कल्याण, त्या ठिकाणी दिवाबत्ती, जे काही बेसिक विषय आहे त्या बेसिक विषयाला त्या ठिकाणी सूचना दिलेलं आहे। ज्या क्वाशी जोडीचे केस आहेत तहसीलदारकडे, नायब तहसीलदारकडे, त्या 3 महिन्यात पूर्ण केसेस संपवायला लावलेले आहे। या ठिकाणी कुठल्याही टेबलवर कुठल्याही त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी सूचना दिल्या आहे। महिन्याभराने मी पुन्हा आढावा घेणार आहे। शेवटी जोपर्यंत अधिकारी गावोगावात प्रवास करणार नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये अजून सुधारणा येणार नाही। आज माझ्याकडे 140 अर्ज आलेले आहेत। हे तालुका प्रशासनाने जनतेचे काम वेळेत केले असते तर माझ्याकडे 1 अर्ज आला असता। काही अर्ज ठीक आहे, थाटण्याचं धोरणात्मक आहे, काही त्यांच्या अधिकारात नाही आहे, पण अधिकाराचे असूनही त्या अर्जाला न्याय न देणे याबद्दलचे 85 अर्ज आहेत। त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही छोटी देणार आहे। त्यांनी तातडीनं हे कामं पूर्ण करावे आणि यानंतरच्या माझ्या प्रवासामध्ये खालचे अर्ज येणार नाही, जे अधिकारातले आहेत। वरचे मात्र ठीक आहे, जे आमच्या अधिकारातले आहेत, पण प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान राहावं आणि गतिमान प्रशासनाची भूमिका स्वीकारावी असं मी सूचना दिलेल्या आहेत। एकाकडे पानंद रस्ता मंजुरात झालेले आहे, परंतु त्याप्रमाणे तशी त्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणून मी आज एका साईडवर जाऊन आलो आणि पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व पांधन रस्ते जवळपास या तालुक्यातले 28 पांधन रस्ते चालू करायचे आहेत। अंजनगावमध्ये जवळपास 32 करायचे आहेत। सोनालाही मंजुरी दिलेली आहे। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या तालुक्याला काही निधी येणार आहे, त्यातून आम्ही पांधन रस्ते करणार तो आमचा विचार आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये रस्त्याचं सीमांकन करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणे, शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करणे, वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे आणि कुठल्या शेतकऱ्याने जर दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवला, एका शेतकऱ्याच्या आळमुखेप्रमाणे 50 शेतकऱ्याचा रस्ता अडवला तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। त्या शेतकऱ्याच्या सर्व योजना बंद करायचं, बियाणे, युरिया, सल्फेट आणि ॲग्री ट्रॅक्टर येणाऱ्या सर्व योजना बंद करायच्या। जो शेतकरी 50 शेतकऱ्याचा रस्ता थांबवेल, जो शेतकरी पांढर रस्त्यावर अतिक्रमण करेल, जो व्यक्ती या ठिकाणी रस्ता बंद करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। त्याच्या सरकारी सर्व योजना बंद करणार आहे। गरज पडेल तर आम्ही गुन्हे दाखल करू, पण माझी विनंती आहे की 99% शेतकऱ्याचा मार्ग हा एक शेतकऱ्याने अडवू नये। एकामुळे 99 लोकांचं नुकसान होत आहे। मी या ठिकाणी 3 केसेसचा बघितलं आहे की एका शेतकऱ्याने 40 रस्ता अडवला, 40 शेतकऱ्याचा रस्ता अडवला आहे। हे मात्र योग्य नाही आहे। शेतकऱ्याने दुसऱ्याचा रस्ता अडवायचं काही काम नाही, कारण त्याचे परिवार आहे, त्याची शेती आहे, त्यालाही त्या ठिकाणी शेती पिकवावं लागतं। कुणीही या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता एकामेकांचा अडवू नये ही विनंती हात जोडून मी दर्यापूरच्या अंजनगावच्या शेतकऱ्यांना करतो आहे। कुठलीही कारवाई गव्हर्नमेंटला करावं लागेल शेतकऱ्यावर, अशी कोणती भूमिका आमची नाही, ती करू देऊ नका। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कुणाचा रस्ता अडवू नका, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास देऊ नका। सरकारने योजना आणलेली आहे, बळीराजा मुख्यमंत्री पांधन योजना। या तालुक्यातले सर्व रस्ते आपल्याला पांधर रस्ते बांधकाम करायचे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करतो। परीक्षा रद्द झालेली आहे तर 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। सांगितलं पाहिजे, बोलूया। अमरावती जिल्ह्यात युरिया 2 पोते भेटते 7 मी ते आता युरियाची बैठक घेतली, आता गरीबाची बैठक घेतलेली आहे। कुठलेही बी बियाणं आणि सल्फेट कमी झालं नाही याची काळजी आम्ही घेतलेली